ग्रामीण भागात अनेक लग्नाळू मुलांना कोणी मुली देत नाही। त्यांचं वय निघून चाललंय। ही गंभीर सामाजिक समस्या दिवसेंदिवस गडद होत असल्यानं आणि स्थानिक पातळीवर ही समस्या सुटण्याची आशा संपल्यानं असे तरुण आता थेट देश पातळीवरील नेत्यांना साकडे घालू लागलेत। अकोल्यातील एका तरुणानं 8 नोव्हेंबरला चक्क ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनाच विनंती केली की माझं लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही। या विनंतीमुळे समाज मन हेलावून गेलाय। त्यांच्या या पत्रामुळे सध्या राज्यभरात चर्चा गाजतीये। अकोल्यात 8 नोव्हेंबरला पवार यांचा शेतकरी संवाद कार्यक्रम झाला। त्यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांवर अनेक जण बोलले। काहींनी निवेदनं दिली। त्यापैकी एक निवेदन वजा पत्र पाहून शरद पवार आणि त्यांच्या सोबत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेही स्तब्ध झाले। हे पत्र त्यांनी दुसऱ्या दिवशी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवलं। तिघांमध्ये या पत्रावरून चर्चा झाली। दरम्यान अकोल्यातील मंगेश इंगळे या तरुणांना आपल्या भावना व्यक्त केल्या। स्वतःचा पत्ता आणि मोबाईल नंबरसह शरद पवार यांना तरुणानं लग्न जुळवून देण्याची विनंती केली। तर माझं वय दिवसेंदिवस वाढत आहे। सध्या 34 पार केलेलं आहे। या महिन्यात 27 तारखेला 35 वर्षाचं होणार आहे। मी 1-2 वर्ष झाले तर माझं लग्न पण होणार नाही। मी माझ्या समाजात खूप मुली बघितल्या, पण सर्वांचे त्याच्यात 2 वर्ष निघून गेले। मला वाटलं आता जर काही आपण दुसरं काही असा पर्याय म्हणजे निवडला नाही तर आपलं लग्न होणार नाही। मला असं वाटलं बा देशातले मोठमोठे राजकारणातले सगळ्यात मोठे काम पवार साहेबांच्या शब्दावर होतात, म्हणून मला असं वाटलं पवार साहेबाला शब्द म्हणजे टाकून बघावं, म्हणून मी पवार साहेबांना पत्र लिहिलं। पवार साहेबांना यासाठी दिलं किंवा पवार साहेबच माझं म्हणजे या गोष्टीतून मला काढू शकतात, म्हणून पवार साहेब